नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर कसं वाटतंय, खूप दिवसानंतर अशा मिररमध्ये मी स्टार्ट केलं आहे. तसं पहिल्यांदा मी करत होते, तर इतक्या महिन्यांनंतर तुमची सुष्मिता आलेली आहे पुण्यातल्या घरी. तर कसं वाटतंय तुम्हाला इथं ब्लॉग स्टार्ट करून? तर मला तर खूप छान वाटतंय. आता वाजलेले आहेत 11, 11:30 वाजलेले आहेत साधारण. बाळाची आंघोळ झालेली आहे, बाळ छान झोपलेलं आहे निवांत. बाळाला हीटर वगैरे लावून ठेवलं होतं कारण खूप थंडी आहे इथे. म्हणजे इकडे सगळं ओपन असल्यामुळे कसं गार हवा जास्त आहे. जवळच नदी आहे त्याच्यामुळे खूप गारवा आहे. पाऊस पण तुम्हाला माहिती आहे पुण्यात खूप चालू आहे सध्या, 2-3 दिवस झालं. तर सकाळी लवकर उठले ते म्हणजे माझं रात्रभर उठतच असते. तर ब्लॉग कधी स्टार्ट करू म्हटलं, सकाळी सुरू करूयात. सकाळ दूध वगैरे घेतलं, बाकी सामान वगैरे काही भरलं नव्हतं कारण काल आहून खूप दगदग झाली. सगळं पूर्ण डेकोरेशन वगैरे करायचं होतं, खूप धावपळ झाली. त्याच्यामुळे आम्हाला सामान वगैरे भरायचं राहिलं. मग सकाळी आहू जाऊन सगळं सामान घेऊन आलेत आणि आता मी मस्तपैकी काहीतरी जेवण बनवते. आजच्या दिवस थोडाफार करावं लागणार आहे, नाही तर बाकी आम्ही ठरवलं आहे की एखादी मेड वगैरे लावायची एक टाईमची. बाकी संध्याकाळचं वगैरे मी करत जाईल. पण कसं आता सकाळ बाळाची अंघोळ, सगळं घर आवरणं वगैरे सगळ्या गोष्टी असतात, प्लस आहूंचं काम असतं आणि मलाही थोडंसं मलाही अभ्यास करायचा आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी करते. आता तुम्हीच पाहता 11:30 12 वाजत आलेत, अजून स्वयंपाक करायचा आहे. पूर्ण टाईम ह्याच्यातच जातो आहे. बाकी मला मग तुम्ही सांगा, आता ऑफिस सुरू झाल्यानंतर तर किती धावपळ सुरू होईल. कारण कामापेक्षा बाळाकडे जास्त लक्ष देणं, बाळाकडं आणि माझ्याकडं, माझ्या हेल्थकडं लक्ष देणं मला जास्त इम्पॉर्टंट आहे सध्या. त्याच्यामुळे मला त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. थोडे 2-3 महिने आपण ॲडजस्ट करू कारण आता काही 7-8 दिवसच राहणार आहे मी इथे. मग मी जाणार आहे सासरी वावीला, नाशिकला, तिकडे थोड्या दिवस राहणार आहे. आणि आता घरी जायच्या अगोदर पण मी माहेरी वगैरे जाणार आहे, थोडं राहणार आहे गणपतीमध्ये, कारण तिकडे पण गणपती बसतो. तर गौरी ज्या दिवस बसतं त्यावेळेस मुलींनी माहेरी जायचं असतं. तर मी आता आले, कारण भाद्रपद महिन्यात जात नाही, त्याच्यामुळे मी आज आले. म्हणजे 21 तारीख काल होती, आज 22 तारीख आहे. तर मग आले आणि आज अमावस्या वगैरे आहे, तर अमावस्याचं पण जात नाही. तर माझं इथे राहणार. मग थोडे दिवस ते ऑफिसला वगैरे गेले तर मी जाणार माहेरी थोडं. त्यामुळं अटॅचमेंट राहणारच आहे. खूप जास्त रडलो आहे काल, असं मला मनच होत नव्हतं थांबायचं किंवा यायचं इकडे. पण थोड्याला मनाला सांगितलं आहे आता किती दिवस तरी लांबवणार ना. तर समजावलं मनाला, मम्मीला आणि त्यांना पण सांगितलं, सानूला पण सांगितलं. सानू खूपच जास्त रडत होती, मम्मी पण खूप रडत होती, पप्पांच्या पण डोळ्यात पाणी होतं, आजीच्या पण डोळ्यात पाणी होतं. ओम तर जातच नव्हतं, तो म्हणायचं मी इथं राहतो, मी शाळा बोलवतो. म्हटलं नको, असं इतकी अटॅचमेंट झाली होती समर्थासोबत. तर ठीक आहे. आणि आता छानपैकी आवरून झालं आहे माझं. बॅगा इतक्या झालेल्या आहेत ना की मी तुम्हाला सांगू शकत नाही की लिटरली मला आता, मी नशीब सगळं सेपरेट केलं होतं. बाळाचं वेगळं केलं होतं, माझं वेगळं केलं होतं. पण ह्या सगळ्या आता मला व्यवस्थित लावून ठेवायचं आहे, लावून पण ठेवायचं शकत नाही, कारण मला परत बॅगा घेऊन तिकडे जायचं आहे, वावीला पण राहायला जायचं आहे, मम्मीकडे पण जायचं आहे. मी म्हटलं बॅग तसेच ठेवेत पॅकमध्ये, फक्त माझे कपडे वगैरे लावून घ्यावेत ह्याच्यामध्ये. आणि खूप पसारा झालेला आहे, कारण बलून्स वगैरे सगळे आहेत, बलून्स वगैरे फोडावं लागेल. इथं फोडलं तर तिथंच केल समर्था, तर गॅलरी जाऊन वगैरे फोडावं लागेल. आणि आता मला कुकर लावायचं आहे, पण मी विचार करते की लावू की नको लावू, कारण समर्थ झोपलेले आहे हॉलमध्ये निवांत, कारण तिथंच एक गरम थोडंसं आहे. नाहीतर हॉलमध्ये आमची गॅलरीची खिडकी इतकी मोठी तुम्ही पाहिली आहे, तर खूप गपकन हवा येते, तर तिला खूप थंडी वाजते. म्हणून तिला मी हॉलमध्ये ठेवलेलं आहे. आता ती उठायच्या टायमिंगला मी कुकर वगैरे लावा असं मला वाटते. तर चला, आज तर मी स्वयंपाक करणार आहे, पण उद्यापासून बघूयात कसं होते ते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळचे वाजलेले आहेत 9. आता 9 वाजता सुरुवात झाली का काय असं म्हणतात, तर नाही, नेहमीप्रमाणे काल आमचं 11, 11:30 उरकलं. आणि त्याच्यानंतर आम्ही मला 2-3 तास तिच्यासाठी उठावंच लागतं. तर मी फार दमले होते दिवसभर. मी बॅगपॅकचं तुम्ही पाहिलंच असेल व्लॉगमध्ये, पण दुसऱ्या दिवशी मला इतके सारे बॅग्स पॅक करायचे होते, 2-3 बॅग पॅक करायचे होते. तर मग दिवस माझा त्याच्यात गेला. त्याच्यानंतर तिकडून इकडे आलो आणि मग इकडे वेलकम वगैरे. मग 11:30 वाजले, 11:30 12 वाजले. मग परत मला 2:30-3ला उठावं लागलं, परत सकाळी 5ला उठावं लागलं, परत 7:30ला उठावं लागलं. मग त्याच्यामुळे माझी झोप नव्हती झाली इतकी. तर मी निवांत, आता ती पण झोपली होती निवांत 2 तास, तर मी पण झोपून घेतलं. आता नाश्ता वगैरे करायचं, सकाळीच नाश्ता वगैरे केला. मम्मीने तिळाची पोळी करून ठेवली होती, तर ती मी खाल्ली. आणि आता मी मस्त चहा नाश्ता करणार आहे. आमचं बाळ झोपलं आहे, तर एक 15 मिनिटात आम्ही करतो. बाकी आम्ही डेकोरेशन वगैरे सगळं तसंच ठेवलेलं आहे. थोडं दिसतच असेल, मी तुम्हाला काही रिव्हील केलं. आता फ्रेश वगैरे होते, आंघोळ वगैरे करते. आधी मला तिला आंघोळ घालायची, तिची आंघोळ झाल्यानंतर मग माझी आंघोळ करा, कारण मी पूर्ण ओली होऊन जाईल तिला आंघोळ घालताना.
पाया वगैरे घालावे लागते त्याच्यामुळे. तर त्याच्यामुळे मी आधी तिला आंघोळ घालणार, मग माझी आंघोळ करणार, नाश्ता वगैरे बनवते. आता नाश्ता करते, फेस इग्नोर करा, थोडी झोपेतनं उठली आहे. आता अहो बघूयात काय करते. अहो म्हटलं मी तुझ्यासाठी चहा करतो. सगळे म्हणत होते कसं तुला हँडल होणार, तर मी न म्हणता सकाळ सकाळी चहा बनवायला सुरुवात केली. पण पोहे पण बनवत होते, काही एवढं करू नका, मी करते पटकन 5 मिनिटात पोहे, मी चहा करतो म्हटले. तर न म्हणता सगळ्यातून, त्यामुळे कळत असेल तुम्हाला की दिवसभरात मला काही इतका ताण येणार नाही आहे. तर त्यांना आता ऑफिस पण आहे, तर त्यांना म्हटलं नका करू, तरी ते आता मला कांदा वगैरे सगळं कापून देत आहे. तर आता मी पोहे काढायला घेतलेले आपण, कांदा वगैरे छान कापून. तर पोहे तरी काय सांगायचे, सगळ्यांना पोहे माहिती ते कसे बनवायचे. माझ्याकडनं शेंगदाणे जळाले, म्हणजे थोडेसेच जळाले, 2-3. मी नेमकी दूध वगैरे काढत होते तर जळाले थोडे. जाऊ दे आता, काय आता करणार. 3 जळाले, इथे 2-4 शेंगदाणे जळाले, ते काढून टाकते. बाकी मग इथं तर मी पोहे बनवून घेते, सवय राहिली नाही. आणि आता चहा वगैरे पण छान बनवते. तर अशा प्रकारे आपले पोहे होत आलेले आहेत. छान एकजीव करते, म्हणजे हळद छान एकजीव होईल. मस्त चहा पोहे रेडी झालेले आहेत आहुंसाठी, इकडं पोहे. तर चला आता आम्ही नाश्ता करून घेतो. आहुंला पण देते आता मी, त्यांचा व्हिडिओ कॉल चाललेला आहे. कसं वाटतंय बाळ इकडे आल्यानंतर? एकदम मस्त मस्त. झोप झाली का? हो, छान झोप झाली. हो, झोप झाली पिलू तुझी? झोप झाली म्हणजे बाळाची पण चांगली झोप झाली का पिलू? चला नाश्ता करून घ्या तुम्ही, आपण दोघांनी करून घेऊ. रात्रभर जागलोय. कसं वाटतंय खूप दिवसानंतर? मस्त. घरचे छान पोहे, हा चहा स्वर्ग सुखाचा आनंद देणारा. आणि जर घाण झालेला असेल चहा तर तुमच्या बायकोने 2 महिने झाले स्वयंपाक नाही बनवला. वा वा, खूप छान. ते आपण म्हणतो ना सब्र का फल, ते झाले हे मस्त एकदम. तर अशा प्रकारे आमच्या बाळाची चाललेली आहे मालिश मस्तपैकी सकाळ सकाळ. म्हणजे थोडं लेटच झालं आज. नेहमी बाळ आमचं 7 वाजताच आंघोळ करतं, आज बाळाला निवांत झोपून दिलं. म्हटलं आज आमच्या शेड्यूल प्रमाणे मम्मीला सकाळ सकाळ शाळेत जायचं असायचं, त्याच्यामुळे तिची शाळा तिला 8ला वगैरे निघायचं असायचं, त्याच्यामुळे लवकर आंघोळ घालायची तिला, आणि त्यामुळे ती झोपायची पण छान. कालच्या दगदगनं आम्ही सगळेच खूप थकलो होतो, ती पण थकली होती, त्याच्यामुळे तिला पण आम्ही छान निवांत झोपून दिलं. म्हटलं आता निवांत खेळायचं टायमिंग झालं, खेळून झाले, आता छान झोपेल, म्हणून मग तिला मालिश करायचं काम चाललेलं आहे. मस्त एन्जॉय करते ती पप्पांच्या घरी. हा तुला मम्मी पप्पांच्या घरी नाही, मम्मीच्या पण घरी. हो, आता इथे पप्पांची ड्युटी. फ्रंट मी घेतलाय, बॅग पप्पांनी घेतलेला आहे. बॅगची मसाज पप्पा घेत आहेत, कारण मला पायावर नाही घेता येत तिला. C-section मुळे थोडंसं लगेच मी एवढं हे करू शकत नाही. ती पोटाला दाब येतोय. ती लाथा मारते, त्याच्यामुळे मी घेऊ शकत नाही, कारण ती खूप जोरात पाय मारते हे करताना. आणि आमच्या समूला खूप छान वाटते. आता आम्ही दाखवू शकत नाही, पण खूप छान मसाज चाललेला आहे. हो झालंय बघ, झाली मस्त. तर अशा प्रकारे आमच्या बाळाची आंघोळ झालेली आहे मस्तपैकी. आहो पुसून घेत आहेत, कारण मी पूर्ण ओली झाले, त्याच्यामुळे आहो पुसायचं काम करतायत बाळाला छान. आणि आम्ही इथे हीटर लावलेलं आहे बाळाला थंडी वाजू नये, कारण इकडं खूप गारवा आहे जास्त, 4थ्या मजल्यावर असल्यामुळे खूपच जास्त गार हवा सुटते, मोकळं पण आहे खूप जास्त, त्याच्यामुळे खूप हवा येते आमच्या इथे. तर आता बाळाचा चेहरा तर नाही दाखवू शकत. चाललेलं आहे बाळाची अंग पुसायचं काम. बाळाला आता छान शेक देतो आम्ही. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. अशा प्रकारे आमचं बाळ छान पॅक झालेलं आहे. ते आता एवढं पॅक आहे, पण हे बाळ उठलं ना की इतकं पाय हलवून सगळं सोडून टाकतं. आज बघू काय करते. आज एकदम टाईट बांधलं आहे बाळाला, आणि आता झोपून गेलं आहे बाळ. आता मी तिला व्यवस्थित टाकून घेते, छान गादी बिदी टाकून घेते. आता सर्व झाले, आता मी माझी आंघोळ वगैरे करून स्वयंपाक करून घेते. तर मस्तपैकी आता TV बघत बसली आहे मी. आमचं चाललं आहे काम. मागून प्रकाश येते, त्यामुळे ते तुम्हाला दिसत नसतील अजिबातच. त्यामुळं काळे कसे दिसतात ते बघून या.
ओरिजिनल कलर मध्ये कसे दिसत ते बघून घ्या. नाही गोरे आहेत तुम्ही. मागून एक्झॅक्ट तुमच्या मागून असा एकदम प्रकाश येते, असा मध्य मागून सूर्यप्रकाश येते. मी काय म्हणतात, सूर्यदेव तुम्हाला मागून आशीर्वाद देत आहेत की तुमचं काम चांगलं हो. आणि आमचं बाळ इथं झोपलेलं आहे निवांत. तर अशा प्रकारे आमचा फायनल मेनू चाललेला आहे, दूध भाकरी. सकाळी सगळं सामान सगळं आणलं, पण मला खूप सकाळी भूक लागली. मला माझे टायमिंग वेगवेगळे आहेत खाण्याचे, आणि रात्रीच्या ह्याच्यामुळं मला काही सुचच नव्हती. 9 वाजून गेले होते, मला भूक लागली. त्यामुळे म्हटलं पटकन आणा काहीतरी, पोहे वगैरे म्हणजे पटकन करता येईल. त्यामुळं त्याची भाजी आणायची राहिली. आणि मग आता डाळ वगैरे होती, पण मेन म्हणजे आम्हाला टोमॅटो नाही आणलेला. हा टोमॅटोच नाही, म्हणजे काही ना काही गोष्ट राहिलेली होती. तर त्या म्हटले आता त्यांचंही काम सुरू झालं, म्हटलं एक काम करू, मस्त दूध भाकरी खाऊया. तर पीठ पण आता आम्हाला पीठ पण दळून आणायचे. मम्मीने पाठवून दिलं होतं थोडंसं, त्याची आता भाकऱ्या करते. मस्त दूध तापवलेलं आहे, गॅस तापलेला आहे. आता मस्त भाकऱ्या करते. भाकऱ्या बनवून घेते. पीठ मळलेलं आहे छान, चांगल्या भाकऱ्या बनव. हा नाही तर दोन महिने झाले मी भाकऱ्या खाल्ले. मी तुझ्या हातचं खाल्लेलं नाहीये. अचानकच असं एकदम छान खाऊन पोट. 2 महिने झालेत मला असं ते तुझ्या हातचं खायला भेटत नव्हतं ना. मग आता अचानकच एवढं चांगलं चांगलं सकाळी पोहे, चहा, आता या भाकऱ्या. माझं पोट नको दुखायला. नाही दुखणार अजिबात. आणि मला पण सवय राहिली नव्हती, म्हणून मी घरी पहिल्या भाकऱ्या बनवून बघितल्या. हो, आल्यानंतर मला माझ्यावर डायरेक्ट एक्सपेरिमेंट नाहीये. सो आय एम नाही, तसं मी हुशार आहे सगळं करायला. मला शिकवलं नव्हतं, मी आपण शिकले. हो, दाखव हुशार तोंड, दाखव हुशारचं तोंड बघा इकडं. हा, शी इज व्हेरी हुशार. आणि पसारा इग्नोर करा. मला सामान आणून ठेवलं इथं, ते लावायचंय. आता बाळ आमचं उठल म्हटलं त्याच्या अगोदर भाकरी. आता मला पहिली प्रायोरिटी बाळ. हा, बाळ झोपलं की काम करायचं, बाळ उठलंय की बस त्याच्याकडे लक्ष द्यायचं. इथं माझी भाकरी थापून झालेली आहे. आता गॅस पण तापलाय. मी चुकून दुसराच तवा घेतला, आणि त्याच्यामुळे आता मला तवा चेंज करावा लागेल. तर आता मी त्या भाकरी करून ठेवल्या. आता दुसरा तवा ठेवते. माझ्याकडे 2-3 तवे आहेत. तर चला भाकरी होईल आता पटकन. तर या सर्वांनी दूध भाकरी खायला मस्तपैकी. आणि मला तर दिवसभरात नाही एकदा दूध वगैरे पिलंच पाहिजे. तर आज सकाळी खूप कमी दूध पिलं होतं, थोडंच होतं दूध म्हणून. मग आता दूध आणलेलं, तर म्हटलं चला दूध भाकरी खाऊ, थोडं हेल्दी होऊन जाईल. तर मी आता बनवायला घेतला आहे पनीर पराठा. आणि हे बोलून बसले. काय सांगायचं आता. मला वाटलं ही तू होती, मला वाटलं भांडे घासते काय. मग मी म्हणण्यासाठी बघता म्हणलं सुष्मिता नको थांब, राहू दे मी भांडे घासतो. मला वाटलं ती म्हणून नको थांब मीच घासते. नंतर ती म्हणणे मी भांडे घासतच नव्हते, फक्त पाणी घ्यायला आले होते. मी पीठ मळायला घेतलं होतं, आणि पीठ मळता माझे हात खराब झाले, म्हणून मी हात धुत होते. आणि हे बाहेरून आले, यांना वाटलं भांडीच घासते. म्हणलं मी घासतच नाहीये. आणि बिचारांना आता तसं नाही घासले तरी चालतील, असं मी तुम्हाला जबरदस्ती नाही केली. तसं तुम्ही लय छान भांडी घासता. एकदम क्लीन. तुमच्यासारखं असं कुणीच स्वच्छ करू शकत नाही भांडी. अरे बापरे. समर्थ बघते. आणि आमची समर्थ इथं बघते मम्मी पप्पांचं काय चालू. निवांत झोपली होती पोरगी, आणि ती बघतीये पप्पा काय करतायत. पण बाळा, मी पप्पांना कामाला नाही लावला, पप्पा स्वतःहून करतायत. झोपून घेतलं तिने. पनीरचं सारण एकदम सिंपल, लाल तिखट वगैरे टाकलेलं आहे. आणि इकडे माझी पनीर पराठा झालेला आहे. मस्त बटर लावून प्रकारे आपला पनीर पराठा रेडी. इकडं दूध तापून ठेवले, दूध संपलं होतं. आणि इकडे आपला गरमागरम चहा. ह्याच्यात आज स्पेशल असं आहे की ह्याच्यातमध्ये गवती चहा प्लस चाय मसाला आणि चहा मसाला आणि नॅचरलची रेड लेबलची चहा पावडर, साखर, आणि त्याच्यात परत आलं. इतकं मस्त चहा झालेला आहे ना, जसं मला आवडतो. पूर्ण सगळे इन्ग्रेडियंट्स पाहिजे असतात मला ते. आणि आता मस्त आता वाजलेले आहेत 6 वाजलेले आहेत. आता माझा लवकर जेवणाची सवय लागलेली, त्याच्यामुळे मी आता पनीर पराठा खाते. भूक लागल्यानंतर थोडा राईस वगैरे लावणार मी, दाल खिचडी वगैरे करेल बघू नंतर. आता मस्त खाऊन घेते.
तुम्ही माझा अवतार बघू शकता कसा झालेला आहे. मी पण झोपले होते म्हणजे मी फक्त 15 मिनटं झोपले होते आणि समर्थ माझ्याकडे बघून छान स्माईल देते म्हणून मला असं आलं. ती मी किचनमध्ये तिकडे कसं सेपरेट किचन आहे वेगळं, तिथून हॉलमधून किचनमधून सगळं किचनचं दिसतं, त्याच्यामुळं ती माझ्याकडेच बघते मम्मा काय करते वगैरे. तर झालं छान. आता मी खाऊन घेते आणि काय दिवसभर असं निवांतच राहिले, काही कामच केलं नाही घरातलं. मला आवरायचं होतं थोडंसं, म्हणजे घर काही घाण नाही आहे पण थोडंसं माझ्या बॅगा वगैरे तिथल्या तिथं करायचं. खूप साऱ्या बॅगा झाल्या, त्यामुळे बेडरूममध्ये इतके बॅगा झाल्या आणि तिची वगैरे सगळी सेपरेटच बॅग केली होती, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. पण आता म्हटलं आवरावं, आता म्हटलं खाऊन घ्यावं, खूप भूक लागली. खाते मग जरा निवांत बसते आणि मग थोड्या वेळाने 7-8 वाजता मूड आला तर आवडणार, नाही तर मी उद्याच आवडेल. कारण खूप थकले होते काल, मला अजिबात आराम झाला नाही. दिवसभर दगदग झाली माझी, त्यांची पण आणि माझी पण. तर आराम जास्त महत्त्वाचा आहे, बाळाकडे लक्ष देणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. बाकी घर तर पूर्ण क्लीन केलंच होतं आम्ही, त्यामुळे घर क्लीन करायची गरज नाही. पण तेच की माझे कपडे वगैरे सगळं व्यवस्थित लावायची कामं ते एक राहिले पेंडिंग. तर चला आता खाऊन घेते मस्तपैकी. बाहेर ढगाळ वातावरण झाल्यामध्येच ऊन पडते. बाळाचे कपडे वगैरे छान आम्ही धुवून टाकले वगैरे, मग दुपारीच आहोंनीच मशीनला लावून टाकली होती आणि आहोंनी आल्यानंतर भांडी घासते. तुम्ही पाहताय ते किती हेल्प करताय. सकाळी पण आंघोळ आम्ही दोघांनी मिळून होतं, त्यामुळे जास्त काही लोड येत नाही मला. तर चला नाही बोलायची माझी बाळ. थांबा ती पॅम्परला जर की पॅम्पर फाटन ती. हो थांबा. असं मस्त करते हूँ. कोण करते हूँ? समूह करते हूँ है ना. वाह. काय होतंय? दे इकडे ड्रेस तो वर. चला आम्हाला घ्या. द्या. ओके. लाईट गेली आणि लाईटीमध्ये आमच्या बाळाला आवरायचं काम चाललंय आणि समर्था बरोबर पप्पांना मुद्दामून त्रास देते. पाय मारून पायाची हालचाल इतकी चालू आहे की पॅम्पर घालताना एक पाय दे म्हणते तर मुद्दामून पाय मारते. तर अशा प्रकारे आमचं बाळ चाललेलं आहे खाली फिरायला. चालायची पिल्लू काय का असाच व्हिडिओ. नवीन काय दिसणार पिल्लूला आमच्या. हा इथं थांबायचं. काय नवीन दिसणार. चला उड्या मारणार. तर आमची गेलेली आहे लाईट, त्यामुळे आम्ही बाळाला घेऊन चाललेलो आहोत खाली थोडंसं फ्रेश व्हायला. बाळाला पण आणि मला पण. बाळाला दाखवलं. तर अशा प्रकारे आम्ही चाललोय बाळाला घेऊन. बाळाला पूर्ण पॅक केलंय, ती पण पूर्ण पॅक झाली आहे. डान्स बसवायचं काम झालेलं आहे. सगळेजण डान्स बसवायचं काम आहे गणपतीबद्दल. कुठे दाखव बा. हे करायचे आठवण का काय डायपर घातले का नाही? डायपर घातलंय नाही म्हणजे नाही घातलं तरी काय प्रॉब्लेम नाही. स्माइल जागी झाली. फुल जेवले. डाळ वगैरे मी 6 वाजता पराठा खाल्ला. हाताने खाण्याचं तुला हाताने खायचं. इकडे आमची सायकल चालली या जेवायला. खास योगिता झाले आग्रह होता भाकरी खा म्हणून.